मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माझी दिवसाची सुरुवात कशी होते. तर मी दुकान उघडलेलं आहे आणि माझ्या पाठी तुम्ही चिप्स बघत असणार. मी हे चिप्स आता लटकवून ठेवलेले आहेत आणि याच्यानंतर आता पूर्ण दुकानाचं सेटअप पहिले करून घेणार आहे. आपण दुकानात आता चिप्स पण घेतलेले आहेत. सामान आता थोडंसं माहिती देत आपण. शेवटचं पॅकेट होतं ते आपण आता बघितलं आहे. आता मी करतो झाडू मारून घेतो फटाफट. सध्या मी दुकानाच्या बाहेर आहे आणि आता मी दुकानाच्या बाहेर झाडू वगैरे मारून घेतो. तर मित्रांनो, समजून की आपण रोज सकाळी 5:30 पावणे 6ला दुकानात येतो आणि आता दुकान चालू केलेलं आहे. तर खिडकी आहेत. एक तर हा एक डोर आहे, मेन दरवाजा हा आहे आणि या साईडला एक खिडकी आहे. बघा, या साईडला एक ती खिडकी आहे. मी तुम्हाला ती बाहेरून दाखवेल. मी आलो, झाडू वगैरे मारला. माझ्या मागे सगळे जे चिप्स वगैरे होते हे चिप्स वगैरे मी सगळे लटकवून ठेवले. काल आणलेले पण रात्री लावायचं विसरलो, तर हे लटकवून ठेवले. दूधवाला दूध आता ठेवून गेला आहे. आता हे दूध आपण मोजणार आणि आपण आपल्या या फ्रीजमध्ये ते दूध ठेवणार. त्याच्यानंतर माझ्याकडे काही चिप्स जे उरलेले होते ते चिप्स मी अशा प्रकारे बाहेरसुद्धा चिप्स लटकवलेले आहेत. 15 ते 20 मिनटात माझं पूर्ण दुकानाचं सेटअप होऊन जाईल. म्हणजे ग्राहक यायच्या अगोदर आपलं दुकान सुरू झालं पाहिजे आणि पूर्ण सेटअप झाला पाहिजे, जेणेकरून ते आले की आपल्याला दुकानात व्यवस्थित सेटअप पण करता येत नाही. कारण की त्यांना आपल्याला माल पण द्यायचा असतो आणि सेटअपसाठी पण थोडा टाईम लागतो. म्हणून मी काय करतो, रोज 5:30 पावणे 6ला येतो. 6:15 साडेसहापर्यंत माझं पूर्ण सेटअप होऊन जातो आणि त्याच्यानंतर मग ग्राहक यायला चालू होतात. तर असा असतो माझा रोजचा दिवसाची सुरुवात. आता काय करायचं आपल्याला माहिती आहे की आहे ना, खाली जो दूध दिसत असेल ना तुम्हाला खाली, हे दूध आपलं कालचं आहे. हे उरलेलं आहे, म्हणजे खराब नाही झालेलं आहे. खरं तर दूध घेत असताना आपण एक दिवस अगोदरची तारीख भेटते. समजून घ्या, आज जर 6 तारीख असेल तर माझ्याकडे 6 तारखेला जे सकाळी दूध येईल ना त्याच्यावर तारीख असेल 7 तारीख, म्हणजे ते 7 तारखेपर्यंत चालेल दूध. तर आता हे जे दूध आपल्याकडे कालचं जे दूध उरलेलं आहे, या दुधाला आता आपण काय करूया, तुम्हाला फ्रीज दिसते आहे ना, त्या दुधाला आपण काय करूया, आता ही समोर जी आईस्क्रीमची फ्रीज तुम्हाला दिसते ना, या फ्रीजवर आपण आता ते फ्रीजवर ठेवायचा फायदा हा आहे की प्रत्येक वेळी आपल्याला फ्रीज खोलायची गरज पडणार नाही. कोणी दूध मागितलं की त्याच्यातून आपण लगेच उचलून दूध आपलं विकू शकतो. बार बार या फ्रीज ओपन करा या सगळ्या भानगडीत आपण काय पडत नाही.
अशा प्रकारे आता आपण फ्रीजमधून दूध काढलं आहे आणि हे समोर ठेवलेलं आहे दूध. आणि आता आपण काय करणार आहोत, आता जे आपलं ताजं दूध आलेलं आहे ना बघा, हे ताजं दूध आहे जे आज सकाळी आलं. तर हे दूध आता आपण आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. दूध पण आपण आता फ्रीजमध्ये टाकलेलं आहे. रोज सकाळी खूप कामं असतात. सकाळचे 1-1.5 तास आणि रात्री बंद करताना 1-1.5 तास. खूप म्हणजे खूप कामं असतात दुकानात. तर आता हे काम आपलं झालेलं आहे. आता दुसरं काम आपलं आहे, आता खारी बटरवाला आलेला आहे. तर आता हे खारी बटर आहे, हे बटर त्यांनी आपल्याला आता दिलेलं आहे. आपल्याला आता त्याच्या जागेवर आता हे लावायचे आहेत या ठिकाणी. तर आता आपलं ते काम आहे. तर मित्रांनो, आता आपलं कसं पूर्ण सेटअप झालेलं आहे. पूर्ण जवळपास समजून की आम्ही 5:30ला आलो आहे आणि आता वाजतात 6:45. 6:30 म्हणजे 1.5 तासच्या जवळपास मला पूर्ण 1.5 तासच्या जवळपास मला पूर्ण सेटअप करायला झाला आहे दुकान.